Okay, good afternoon. Today we start third chapter of mathematics part. Name of the chapter is circle. Circle म्हणजे काय रे? कोण वर्तुळ सांगते मी? वर्तुळ, बरोबर. वर्तुळ बरोबर. You are familiar with concepts regarding circle like circle, radius, diameter, chord, interior and exterior of a circle. म्हणजे आपल्याला वर्तुळाशी संबंधित कोणकोणत्या कन्सेप्ट माहित आहेत बघा. सेंटर, सेंटर म्हणजे काय रे? केंद्र. वर्तुळाचा केंद्रबिंदूला आपण सेंटर म्हणतो, बरोबर. रेडियस म्हणजे काय? त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या. आणि डायमीटर म्हणजे व्यास. व्यास वर्तुळाचा व्यास. त्यानंतर क्वार्ड म्हणजे जीवा जीवा. जीवा. आणि इंटेरियर ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचा अंतर्भाग. आणि एक्सटेरियर ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचा बाह्य भाग. ऑल्सो रिकॉल द मिनिंग कॉन्ग्रुएंट सर्कल. काय याचा अर्थ रे? कॉन्ग्रुएंट सर्कल. एकरूप वर्तुळ एकरूप वर्तुळे, बरोबर. आणि दुसरी सूचना सर्वांना आहे. आजचा अभ्यास जो आज संध्याकाळी 9 पूर्वी मला ग्रुपवर पाठवेल त्यांनाच उद्याच्या तासाला जॉईन करून घेणार. आज मी काल सर्व मुलं रिमूव्ह केलेली होती. फक्त मला वाटते निशिगंधा आणि चैतन्य शिंदे दोनच विद्यार्थी होते मला वाटते. अजून एक कोणतरी होतं. आणि आता ज्यांनी अभ्यास पाठवला ते काही जॉईन करून घेतले. अजून मी पेंडिंग ठेवली अभ्यास न पाठवणारी. अगदी शिवांजली सुद्धा आहे. तिने अभ्यास न पाठवल्यामुळे मी तिला जॉईन करून घेतलं नाही. बऱ्याच जणांच्या मला रिक्वेस्ट आलेल्या आहेत. अभ्यास पूर्ण करत असेल तरच तुम्हाला तासाला जॉईन करून घेणार, अन्यथा तुमचं नुकसान आहे, तुम्ही जबाबदार असणार. कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणजे एकरूप वर्तुळे. त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे कोण सांगेल अर्थ? कॉन्सेंट्रिक सर्कल्स आता ही बघा कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. एकच केंद्र असणारी वर्तुळ त्याला आपण एककेंद्रीय वर्तुळ असं म्हणतो. आणि तिसरं इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे ही बघा इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. छेदन वर्तुळे. बघा पहिलं कॉन्ग्रुएंट सर्कल्स, एकरूप वर्तुळे. कॉन्सेंट्रिक सर्कल्स, एककेंद्रीय वर्तुळ. आणि इंटरसेक्टिंग सर्कल्स, छेदन वर्तुळे. कॉन्ग्रुएंट सर्कल्स, एकरूप वर्तुळे. कॉन्सेंट्रिक सर्कल्स, एककेंद्रीय वर्तुळे. आणि इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे काय? छेदन वर्तुळे. आता कॉन्ग्रुएंट सर्कल्स कोण सांगतंय व्याख्या? कॉन्ग्रुएंट सर्कलची व्याख्या कोण सांगेल? बरं, आता मी असं करतो, हे पेज घालवतो, स्क्रीन शेअर करतो. माझ्याकडे एक जॉमेट्री म्हणून ऍप्स आहे, ती मी ओपन करतोय. पहा, सर्वांना स्क्रीन दिसते का रे? हो सर. हा. आता मी वर्तुळ काढणार आहे. आता त्याच्यासाठी मी सर्कल, सेंटर अँड रेडियस ह्याच्यावर मी क्लिक करतो. आता इथं मला विचारलेलं आहे किती त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. मी 3 लिहितो आणि ओके करतो. बघा 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ तयार झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्तुळ घेतो, इथं 3 लिहितो. 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ तयार झालेलं आहे. आता मी वर्तुळावर 2 बिंदू घेतो. पहा, एक बिंदू इथं घेतला आणि एक बिंदू इथं घेतला. सेगमेंटच्या सहाय्यानं एसी जोडला, इथं बीडी जोडला.
आता AC ची लांबी किती आहे कोण सांगेल? मग अशा आपण 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे. वाटल्यास तुम्हाला मी मोजून दाखवतो किती आहे. याच्यासाठी मला डिस्टन्स वर लेंथ हे टूल क्लिक सिलेक्ट करतो. AC बघा 3 दिसतंय का तिथं? आणि इथं BD सुद्धा किती दिसतंय? 3. म्हणजे या दोन वर्तुळांची त्रिज्या कशी आहे रे? समान आहे. म्हणून या दोन वर्तुळांना कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणतात. काय म्हणतात? कॉन्ग्रुएंट सर्कल्स, एकरूप वर्तुळे. कोण सांगेल आता मला व्याख्या एकरूप वर्तुळांची? मराठीत सांगा अगोदर, नंतर इंग्रजीत आपण तयार करूया. ज्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात त्यांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. The circles whose radii are equal are called congruent circles. हा सांगा मराठीमध्ये व्याख्या एकरूप वर्तुळे म्हणजे काय? बर पुन्हा सांगतो. दिलेल्या दोन वर्तुळांची त्रिज्या समान असेल तर त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात. कोण सांगेल आता? दिलेल्या वर्तुळांची त्रिज्या समान असेल तर त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात. बरोबर. आता हीच व्याख्या इंग्रजीमध्ये कोण सांगेल? The circles whose radius are equal. The circles whose radius अनेक वचन radii are equal are called congruent circles. बोला. The circles whose radii are equal are called congruent circles. कोण सांगते डेफिनेशन कॉन्ग्रुएंट सर्कलची? The circles whose radii are equal are called congruent circles. कोणी सांगितलं? नाव सांग आपलं. संस्कार. बघा संस्कार एकटाच आज जॉईन आहे, बाकीचे विद्यार्थी एक पण जॉईन नाही. कोण? The circles whose radii equal are called congruent circle. कोण? चैतन्य का? हो सर. ओके. The circles whose radii are equal are called congruent circles. ओके. आता हे मी घालवतो. आता दुसरी एक व्याख्या होती बघा, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. त्याला आपण मराठीत काय म्हणतो? एक केंद्रीय वर्तुळ. काय म्हणतो? एक केंद्रीय वर्तुळ. बघा एक केंद्र असणार मी एक वर्तुळ काढलं. त्यानंतर एकच मिनिट पुन्हा काढतो. हा आता ही दोन कोणत्या प्रकारची वर्तुळ आहे ते मला सांगा. आतील वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता आहे? ए. E. आणि बाहेरील मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू सुद्धा कोणता आहे? एच आहे. E. म्हणजे या दोन वर्तुळांचा केंद्रबिंदू सामायिक आहे, कॉमन सेंटर आहे. आणि कॉमन सेंटर असणाऱ्या सर्कल्सला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतो. ज्या वर्तुळांचा केंद्रबिंदू सामायिक असतो त्यांना एक केंद्रीय वर्तुळे असे म्हणतात. तुम्हाला व्याख्या लिहिण्यासाठी मी अभ्यास देणार आहे. त्यासाठी लेक्चर पुन्हा पाहायचं. युट्यूबचा व्हिडिओ मी ग्रुपवर टाकतो. पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली नाही. हा सांगा मराठीमध्ये व्याख्या. The circles whose center is common are called concentric circles.
ज्या वर्तुळांचा केंद्रबिंदू सामायिक असतो त्यांना एककेंद्री वर्तुळे असे म्हणतात. बोला. The circles whose center is common are called concentric circle. व्हेरी गुड. मुलींच्या मध्ये कोण सांगेल व्याख्या कॉन्सेंट्रिक सर्कल्स? मुली कोण आहेत की नाही जॉईन आज? हा सांग निशिगंधा. हॅलो, आवाज तुमचा मला येत नाही. पुन्हा सांगतो. द सर्कल्स whose सेंटर इज कॉमन आर कॉल्ड कॉन्सेंट्रिक सर्कल्स. एकच केंद्र असणाऱ्या अनेक वर्तुळांना एककेंद्री वर्तुळे असे म्हणतात. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे बघा, इंटरसेक्टिंग सर्कल्स. आता मी इंटरसेक्टिंग सर्कल्स काढतो. आता ए सेंटर असणारा आणि बी सेंटर असणारी ही दोन वर्तुळ, त्यांना आपण एककेंद्री वर्तुळ म्हणतो. का सांगा बघू? कारण ही दोन वर्तुळे परस्परांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदतायत. ए केंद्र आणि सी केंद्र असणारी दोन वर्तुळे एकमेकांना कोणत्या दोन बिंदूत छेदतायत रे? D. ई आणि एफ. जी आणि एफ या दोन बिंदूमध्ये छेदतायत. ओके. शिंदे, चैतन्य, सूरज, विवेक, सानिका, निशिगंधा एवढे विद्यार्थी जॉईन आहेत. आपण इथं आलो होतो. इंटरसेक्टिंग सर्कल्स, छेदन वर्तुळे. जर दिलेली दोन वर्तुळे परस्परांना दोन भिन्न बिंदूत छेदत असतील तर त्यांना छेदन वर्तुळे असे म्हणतात. कोण सांगेल व्याख्या? जर दिलेली दोन वर्तुळे परस्परांना दोन भिन्न बिंदूत छेदत असतील तर त्यांना छेदन वर्तुळे असे म्हणतात. बोला. जर दिलेली अरे दोन मग वर्तुळे एकमेकांना भिन्न बिंदूत छेदत असतील तर त्यांना छेदन वर्तुळे असे म्हणतात. ओके. कोणी कोणी सांगितली व्याख्या? चैतन्य. चैतन्य शिंदे. व्हेरी गुड. आता हीच व्याख्या इंग्रजीमध्ये, इंटरसेक्टिंग सर्कल्स. इफ गिवन टू सर्कल्स intersect each other at two distinct points, then circles are known as intersecting circles. The circles which intersect each other in two distinct points are called intersecting circles. सांगा व्याख्या. The circles which intersect each other in two distinct points are called intersecting circles. Tell me definition of intersecting circles. The circles which intersecting in two points are called intersecting circle. The circles which intersect each other in two distinct points, भिन्न बिंदूमध्ये
आर कॉल्ड इंटरसेक्टिंग सर्कल्स. तुम्हाला या 3 व्याख्या लिहावायच्या आहेत. कॉन्ग्रुएंट सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल्स आणि इंटरसेक्टिंग सर्कल्स. ओके. हा, आता बघा एक मी वर्तुळ काढतोय. वर्तुळ सर्वांना दिसतंय? हॅलो, नाही सर. नाही दिसत सर. नाही दिसत? दिसतंय की. नाही. दिसतंय सर. दिसतंय? ओके. आता या वर्तुळाच्या परिघावर मी 2 भिन्न बिंदू घेतो, सी आणि डी, आणि ते 2 भिन्न बिंदू जोडतो. मला सांगा, जो सीडी रेषाखंड काढलेला आहे त्या रेषाखंडाला काय म्हणायचं रे? सीडी या सेगमेंटला काय म्हणायचं? कॉर्ड. बरोबर, कॉर्ड. कॉर्ड. आणि ए या बिंदूला काय म्हणायचं? सेंटर ऑफ सर्कल. आता सीडी या जीवेवर ए या बिंदूतून मी लंब काढणार आहे. आता लंब काढण्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर हे निवडतो. बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकलेला आहे. त्यानंतर इथं नाव देतो बिंदूला ई. आता मला एईडी हा कोन मोजायचा आहे. आता कोन मोजण्यासाठी अँगल टूल घेतो. डी वर, ई वर आणि ई वर असा क्लिक केल्यानंतर एईडी कोन किती अंशाचा तयार झालेला दिसतोय रे? किंवा हा सीई ए बी 90 डिग्रीचा, किती 90 अंशाचा झाला. 90 अंशाचा कोन झाला म्हणजे एई हा सीडी या जीवेवर काय टाकलेला आहे? लंब टाकलेला आहे. आणि जीवेवर लंब टाकल्यामुळं त्या जीवेचं समान भाग झालं का नाही आपण चेक करूया. डिस्टन्स वर लेन टूलच्या सहाय्यानं मी सीई मोजलं 6.1 आणि पुन्हा ईडी सुद्धा 6.1. म्हणजे जीवेचं 2 काय झालं? समान भाग झालं. म्हणजे ती जीवा काय झाली? दुभागली. म्हणजे कोणता गुणधर्म तयार झाला? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागते. कोणता गुणधर्म झाला? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागते. कोण सांगेल हा गुणधर्म? बरं, पुन्हा एकदा सांगतो. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. जीवेस दुभागतो म्हणजे जीवेचे 2 समान भाग करतो. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो. मग तुम्ही काहीच रिप्लाय देत नाही मला. सांगा ना गुणधर्म. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. दुभागतो. आता हेच इंग्रजीमध्ये बघूया. लंबाला परपेंडिक्युलर म्हणतात. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. perpendicular drawn from center to chord bisects the chord. सर एकदा सांगा. Perpendicular drawn from center to chord bisects the chord. Bisects the chord. Perpendicular drawn from center to chord bisect the chord.
बरोबर. perpendicular drawn from center to chord bisects the chord. बरोबर. बघा आता इथं तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड आणि पुढची रिकामी जागा भरायची आहे. काय लिहिणार इथं मग? बायसेक्स. BISECTS बायसेक्ट्स द कॉर्ड. CHORD. आता सांगा पुन्हा एकदा तोच गुणधर्म. The Perpendicular perpendicular drawn from center to chord bisects the chord. drawn from center to a chord bisects the chord. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेल्या लांबाने ती जीवा काय होते? दुभागते. समजलं का सर्वांना? हो सर. हो. हो सर. ओके. आता दुसरं घेऊया बघा. आता एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे ते घेतो अगोदर. व्हाईट बोर्डच घेतो. एक सर्कल आहे पास आणि ही त्या सर्कलची कॉर्ड आहे. कॉर्डला समजा डी नाव दिलेलं आहे. सी हा सेंटर आहे आणि CF हा त्या कॉर्डवर लंब काढलेला आहे, त्याला CF नाव देऊया. इन द ऍडजॉइनिंग फिगर शेजारील आकृतीमध्ये सेगमेंट डी इज कॉल्ड ऑफ अ सर्कल. रेषाखंड डी ही वर्तुळाची जीवा आहे. विथ सेंटर सी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची जीवा आहे. सेगमेंट CF परपेंडिक्युलर सेगमेंट DE. CF हा DE वर टाकलेला लंब आहे. इफ डायमीटर ऑफ सर्कल इज 20 सेमी. म्हणजे वर्तुळाचा व्यास 20 आहे. आता मला सांगा व्यास 20 असेल, समजा मी हे CE जोडलं तर CE काय झालं सांगा? CE वर्तुळाची काय आहे? रेडियस आहे. आणि रेडियस ही डायमीटरच्या किती असते? निम्मे असते. मग तुम्हाला डायमीटर जर 20 दिला असेल तर त्या सर्कलचं रेडियस किती असणार? 10. 10. म्हणजे CE 10 येणार पहा. आणि DE 16 दिलेला आहे. DE किती दिलेला आहे? 16. मग मला सांगा DF किती असेल आणि FE किती असेल रे? DF 8, FE 8. 8. बरोबर. 16चं निम्म होणार. हे 8 आणि हे 8. कोणते गुणधर्म वापरा तुम्ही? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. त्यामुळं 16चं 8-8 असं विभाजन झालेलं आहे. आता आपल्याला CF विचारलेला आहे. CF म्हणजे हा लंब विचारलेला आहे. कसा काढता येईल रे CF? कोण सांगेल? पायथागोरस थेरम. अगदी बरोबर. पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट कोण सांगाल मला? मी तर लिहितो बाय पायथागोरस थेरम, पण स्टेटमेंट सांगा. मराठीत सांगा, इंग्रजी येत नसेल तर. बरोबर. षटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजेत का असतो? काय सांगितलं विधान?
काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेत असतो. इन अ राईट अँगल ट्रायंगल the square of hypotenuse is equal to sum of square of remaining two sides. झालंय आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये. मग हे स्टेटमेंट वापरल्यानंतर कर्णाचा वर्ग म्हणजे सीई चा वर्ग आणि उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे सीएफ वर्ग अधिक एफ ई वर्ग. सीई ची किंमत 10 टाकू, 10 चा वर्ग, सीएफ काढायचे म्हणून सीएफ चा वर्ग तसंच, आणि एफ ई 8 आहे म्हणून 8 चा वर्ग. 10 चा वर्ग 10 10 100, त्यानंतर उजवी बाजू सीएफ चा वर्ग आणि 8 चा वर्ग 8 8 64. आता 64 डावीकडे आल्यावर वजा 64 होणार. त्या बाजूला सीएफ चा वर्ग किती आली वजाबाकी 36. आणि मग दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढले तर 36 चा वर्गमूळ किती येणार आहे 6. 6. अशा पद्धतीने आपण सीएफ काढलेला आहे. आता पुस्तकामध्ये तुम्हाला 3 विधान आहेत. त्यातलं पहिलं विधान कोणतं आपण वापरलं होतं, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेड द कॉर्ड. दुसरं विधान कोणतं लिहावं लागल, पायथागोरस थेरम. इन अ राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. आणि अजून एक कोणतं वापरलं रे, तिसरं कोणतं विधान वापरलेलं आहे किंवा तिसरी कोणती प्रॉपर्टी वापरलेली आहे. पहिला गुणधर्म सांगितला, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. दुसरं वाक्य पायथागोरसच्या थेरमचं. आणि तिसरं काय वापरलं, तुम्ही हे 10 कुठून आणलं, 20 वरून आणलं ना. म्हणजे कोणतं प्रॉपर्टी, रेडियस ऑफ सर्कल इज हाफ इट्स डायमीटर. वर्तुळाची त्रिज्या ही वर्तुळाच्या व्यासाच्या निमपट असते, ही प्रॉपर्टी. या 3 गोष्टी सुद्धा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. समजलं का? हो. हो. ओके. आता दुसरी ऍक्टिव्हिटी आहे बघा. त्याच्यासाठी तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे, ओ हा सेंटर दिलेला आहे, क्यू आर कॉर्ड दिलेला आहे आणि क्यू पी इथे पी नाव आहे. इन द ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट क्यू आर इज कॉर्ड ऑफ सर्कल. क्यू आर ही वर्तुळाची जीवा आहे आणि पी इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. पी हा क्यू आर चा काय आहे, मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू असल्यामुळं क्यू पी आणि पी आर सारखं येणार बघा. क्यू पी आणि पी आर काय येणार, सारखं येणार. क्यू आर 24 आहे, मग क्यू पी आणि पी आर किती रे, 24 चे निम ना 12. आणि ओपी 10 दिलेला आहे. आणि फाइंड रेडियस ऑफ सर्कल म्हणजे ओ आर आपल्याला काढायचं आहे. टू फाइंड सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी राईट द थिअरम्स दॅट आर युज्ड. कोणकोणते थिअरम्स वापरलं त्याची स्टेटमेंट तुम्हाला लिहायची आहेत. बोला. अरे कसं काढलं, तर पी हा क्यू आर चा मिड पॉइंट आहे, म्हणजे पी हा मिड पॉइंट आहे आणि ओ हा सेंटर आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो, लक्षात ठेवा. म्हणजे कोणतं वापरलं, द सेगमेंट जॉइनिंग, JOINING, जॉइनिंग
center and midpoint of chord. midpoint midpoint of chord. वर्तुळाचा केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड is perpendicular to chord. is perpendicular to chord. वर्तुळाचा केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा जीवेला लंब असतो. म्हणून कोण OPR आपण काटकोन दाखवलेला आहे, कारण OP हा QR ला या ठिकाणी लंब येतोय. कोण वाचेल हे स्टेटमेंट पुन्हा एकदा? द सेगमेंट जॉइनिंग सेंटर अँड मिड पॉइंट ऑफ chord is perpendicular to chord. वाचा. The segment joining center and midpoint of chord is perpendicular to chord. वर्तुळाचा केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेला काय असतो? लंब. हे विधान तुम्हाला तिथे लिहायचे बघा पुस्तकात. 2 रेषा आहेत का ना, तिथं पहिलं विधान हे लिहायचे तुम्हाला. ओके. आता मग OPR हा राईट अँगल ट्रायंगल झालाय की नाही. मग पायथागोरस थिअरम नुसार काय येणार आहे? OR चा वर्ग बरोबर OP चा वर्ग अधिक PR चा वर्ग. OP ची किंमत 10, मग 10 चा वर्ग. PR ची किंमत 12, 12 चा वर्ग. 10 चा वर्ग 100, 12 चा वर्ग 144, दोघांची बेरीज 244. बरोबर ना? आता OR बरोबर वर्गमूळ काढले की वर्गमुळात 244 होणार. मग आता मला सांगा, पहिला गुणधर्म वापरलेला आपण सांगितलं आणि दुसरा कुठला गुणधर्म वापरला रे? हा पायथागोरसच्या थिअरमचं स्टेटमेंट लिहायचं. In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to sum of square of remaining two sides. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. समजलं? हो. 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 ओके. आता तिसरी ऍक्टिव्हिटी मध्ये बघा कसं दिलेलं आहे. असं एक वर्तुळ आहे. इथे D, B, C आणि या ठिकाणी A असा लंब आहे. इथं असा लंब M S T. आता इथं इथं सारखे कोण आहे म्हणजे हे एकरूप कोण आहेत, समान मापाचे कोण आहेत. इन द ऍडजॉइनिंग फिगर M इज द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे M हा काय आहे? त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. AB इज डायमीटर. AB हा वर्तुळाचा व्यास आहे. MS हा AB वर टाकलेला लंब आहे पहा. आणि MT हा AC वर टाकलेला लंब आहे. आणि कोन DAB म्हणजे हा कोन आणि कोन CAB हे 2 सारख्या मापाचे कोन आहेत. प्रूव्ह दॅट, सिद्ध काय करायचे? AD कॉन्ग्रुएंट AC म्हणजे AD ही जीवा AC या जीवेला एकरूप आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. To solve this problem, which of the following theorem will you use? हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण कोणते थेरम वापरणार आहोत?
आता पहिलं बघा, द क्वाड विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. केंद्रापासून समान अंतरावरच्या जीवा या समान लांबीच्या असतात. आणि दुसरं, कॉन्ग्रुएंट क्वाड ऑफ सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर. एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स विल बी युजफुल. म्हणजे त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी पुढील कोणत्या कसोट्या तुम्ही वापरणार आहात? SAS बाकोबा, ASA कोबाको, SSS बाबाबा आणि AAS म्हणजे कोकोबा. आणि हायपोथेनस साइड टेस्ट म्हणजे कर्णभुजा कसोटी. युजिंग अप्रोप्रिएट टेस्ट यातील कोणत्या योग्य कसोटीचा वापर करून आणि थेरम आणि प्रमेयाचा उपयोग करून राईट द प्रूफ ऑफ द अबोव एक्झाम्पल. वरील उदाहरणाची सिद्धता तुम्हाला लिहायची आहे. आता हा त्रिकोण आणि हा त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आपण एकरूप दाखवू शकतो? कोण सांगाल? आता मला सांगा, AM एकरूप AM आपण लिहू शकतो का? AM वरच्याही त्रिकोणाची बाजू आहे आणि खालच्याही त्रिकोणाची बाजू आहे. म्हणजे त्या कंसात का लिहू शकतो? कारण या दोन कॉमन साइड्स आहेत. दोन्ही त्रिकोणाची सामायिक भुजा आहे का नाही? आता कोण SAM आणि खालचा कुठला कोण एकरूप आहे? TAM. कारण गिवन आणि हा काटकोन आहे आणि हा काटकोन आहे, म्हणजे वरचा कोण ASM आणि खालचा कोण ATM एकरूप आहे, कारण प्रत्येकी 90 अंशाचा कोण आहे. मग ही कोणाची ही बाजूची जोडी एकरूप. म्हणजे कोणती कसोटी रे? AAS कोकोबा. AAS 4 नंबरची कोकोबा. 2 कोण आणि 1 भुजा. या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोण व 1 भुजा यांच्याशी एकरूप आहेत, म्हणून कोकोबा कसोटीनुसार कोणतं 2 त्रिकोण एकरूप येणार? त्रिकोण AMS एकरूप त्रिकोण AMT. आणि एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात, म्हणून MS ही बाजू MT या बाजूला काय असणार आहे? एकरूप. आणि आता MS हे पहिल्या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे आणि MT हे दुसऱ्या जीवेचं AC जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जीवेंचे अंतर समान आले बघा. आणि वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर जर समान असतील तर त्या जीवा सुद्धा एकरूप असतात. म्हणून AD ही जीवा AC या जीवेला एकरूप. कोणता गुणधर्म वापरला? 1 नंबरचा बघा, द कॉर्ड विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर आर इक्वल इन लेंथ. वर्तुळाच्या केंद्रापासून समान अंतरावरच्या जीवा सारख्या लांबीच्या असतात. AD आणि AC या जीवांचं M पासूनचं अंतर म्हणजे MS आणि MT सारखं आहे, म्हणून AD आणि AC या 2 जीवांची लांबी सुद्धा समान आहे. आणि दुसरा गुणधर्म काय आहे? कॉन्ग्रुएंट क्वाड्स ऑफ सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर. वर्तुळ 2 एकरूप जीवा असतील तर त्या एकरूप जीवांची केंद्रापासूनचे अंतर समान असतात. हे गुणधर्म सुद्धा आपण लक्षामध्ये ठेवायचे आहेत. बस करूया, मी अभ्यास ग्रुपवर तुम्हाला पाठवतो.